नमस्कार मैत्रिणींनो, प्रिया हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने डिंकाचा चहा. हा शरीरासाठी चांगला राहतो, खूप फायदेमंद राहतो. हिवाळ्यामध्ये जर तुम्ही डिंकाचा चहा घेतला तर अत्यंत उपयुक्त असतो. डिंका हा शरीरासाठी उष्ण असतो, त्यामुळे आपल्याला थंडीपासून संरक्षण मिळते आणि कोणाची सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा अंगदुखी यावर पण एकदम उपयुक्त असतं. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका पातेल्यामध्ये दूध घेत आहे. आपल्याला जेवढा 2-3 कप चहा करायचा तेवढा आपल्याला दूध घ्यायचं आहे. पातेल्यामध्ये दूध घेतलं. दुधाला आपल्या उकळा फुटला की त्यामध्ये मी चहापत्ती टाकत आहे. हे बघा, छान लगे आपल्याला त्याला चमच्यानं हलवून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही चमच्यानं जर हलवून घेतला चहा ते एकदम छान लगे घट्ट होतो लगे. हे बघा, आणि त्यानुसार मग आपल्याला गोड जसं हवं तसं साखर टाकायची. हे बघा, मी पोह्याच्या चमच्यानं 2 चमचे साखर टाकलेली आहे, 2 किंवा 2.5 असेल. आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला आलं घालायचं आहे, अद्रक. हे बघा, डबल एकदा हलवून घ्यायचं आहे. असं चमच्यानं हलवून घेतलं तर एकदम आपला चहा मस्त होतो लगे. हे बघा, आणि डिंकाने एक त्याला घट्टपणा येतो, एकदम छान लगे असं चहा होतो लगे डिंकाचा. हे बघा किती छान लगे. आता त्यामध्ये मी डिंक टाकत आहे. हे साईडला जे मी डिंक ठेवलेला आहे ते एक पोहेचा चमचा कुटून घेतलेला आहे, बारीक खलबत्त्यामध्ये तो डिंक, आणि तो टाकत आहे. ते टाकल्यावर पूर्ण आपल्याला चमच्यानं चांगला हलवून घ्यायचा आहे, म्हणजे डिंक हा चिकट राहतो. ते आपल्या पातेल्याला चिपकून बसला नाही पाहिजे, म्हणून त्याला सारखं हलवत राहायचं. हे बघा, आणि एकदा ते चहामध्ये मिक्स झाला तर नाही चिपकत. हे बघा किती छान होतो चहा, एकदम मस्त असा लगे, पौष्टिक पण. हे बघा, हे बघा, मी गाळून घेत आहे. हे बघा किती छान होतो, एकदम घट्ट मस्त चहा होतो लगे. हिवाळ्यामध्ये डिंकाचे लाडू, डिंकाचा शिरा, डिंकाचा चहा खूप प्रमाणात घेण्यात येते, कारण ते शरीरासाठी एकदम फायदेमंद राहतं. हा डिंकाचा चहा तुम्ही नक्की करून बघा. तयार आहे आपला पारंपरिक पद्धतीने डिंकाचा चहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.